नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका। आज आपण बोलणार आहोत, अर्थातच शीर्षकावरून तुम्हाला कळलं असेल, निखिल वागे यांच्या संदर्भात। महाराष्ट्राच्या पत्रकारितेतलं एक प्रसिद्ध नाव, मी मोठं म्हणणार नाही कारण की पत्रकारितेतली कारकीर्द ही कायम त्यांची वादग्रस्तच राहिलेली आहे आणि नको त्या कारणांसाठी वादग्रस्त आणि चर्चेत राहणारं असं व्यक्तिमत्व समाज माध्यमांवरनं कायम एखाद्याचा पाणउतारा करणं किंवा आपण म्हणतो ना बेगडी असं व्यक्तिमत्व, तर निखिल वागे यांच्याविषयी आज बोलतोय। आणि राष्ट्रवादीचे रमणा निखिल वागे असं आजच्या आपल्या याचं शीर्षक आहे। हे नेमकं काय प्रकरण आहे किंवा ते काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी न्यूज डंकाचा हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो जरूर करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा। तर चला मित्रांनो, येऊया आजच्या व्हिडिओवर। आपल्याला माहिती आहे की निखिल वागे यांना नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला। तो पुरस्कार काय आहे तर तो पुरस्कार आहे लक्ष्मण माने यांच्या भटक्या विमुक्त संशोधन संस्थेचा फुले आंबेडकर पुरस्कार। हा पुरस्कार निखिल वागे यांना प्रदान करण्यात आला। तो कार्यक्रम पार पडला आणि तो पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला तर या महाराष्ट्रातील एक मोठे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। अर्थात हा पुरस्कार निखिल वागे यांना मिळालाय म्हणून तो पुरस्कार लक्षात राहिलाच नाही, तो कार्यक्रम लक्षात राहिला शरद पवार यांच्या भाषणामुळे आणि त्या भाषणात त्यांनी केलेल्या एक म्हणजे म्हणून दाखवलेल्या एका कवितेमुळे, ज्यात त्या कवितेत नसलेले शब्द घुसडण्यात आले आणि हिंदू देवी देवतांचे बाप काढण्याचं काम शरद पवार यांनी केलं। मूळ कवितेत बाप हा शब्द नसताना त्यांनी तिकडे तो शब्द काय म्हणू घातला, तिथे तो शब्द वापरला। अर्थात यावर आम्ही सविस्तर वेगळा व्हिडिओ आमच्या मुख्य संपादकांनी केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता न्यूज डंकाच्याच यूट्यूब चॅनलला। त्या व्हिडिओत आता मी जाणार नाहीये, त्या विषयात जाणार नाहीये, पण त्यामुळे झालं असं की निखिल वागे यांना हा पुरस्कार मिळाला वगैरे हे सगळं कुठेतरी बाजूला पडलं। निखिल वागे यांना जेव्हा पवारांवर टीका व्हायला लागली तेव्हा पुढे यावं लागलं ढाल बनून आणि सांगावं लागलं की मी त्या कार्यक्रमात उपस्थित होतो आणि मग पुन्हा भाजप मला त्याच कार्यक्रमात मला पुरस्कार मिळाला, हे निखिल वागेंना स्वतःहून सांगावं लागलं। ही वेळ आली कारण पवारांची अशी कदाचित इच्छा असावी की निखिल वागेंचं फार कुठे लक्षात राहू नये, सतत चर्चेत मीच राहिलो पाहिजे। पवारांचं आजपर्यंतचं राजकारण तेच तर राहिलंय असो, पण निखिल वागे यांनी हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते स्वीकारला। आता यात काहीही गैर नाही, खासगी संस्थेने कोणाला पुरस्कार द्यावा तो त्यांचा पूर्णपणे प्रश्न असतो, कोणाच्या हस्ते द्यावा हा देखील पूर्णपणे त्यांचा प्रश्न असतो। ह्यात आता जो पुरस्कार स्वीकारणारा आहे किंवा स्वीकारणारी आहे त्यांनी ठरवायचं असतं की मला या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आहे का आणि या संस्थेकडनं पुरस्कार घ्यायचा आहे का, आणि देणाऱ्यानेही ठरवायचं असतं की ज्याला निमंत्रित केलाय पुरस्कार द्यायला की बाबा रे मी या व्यक्तीला पुरस्कार देऊ इच्छितो का। बरं, या सगळ्याचा विचार करून नंतर शरद पवारांनी होकार दिला, निखिल वागे यांना ते पटलं, त्यांनी पुरस्कार स्वीकारला। मग याच्यात अडचण कुठे आली? प्रॉब्लेम दुटप्पीपणाचा आहे मित्रांनो। याच्यात मला काहीच अडचण नाहीये की निखिल वागे यांना कोणी पुरस्कार द्यावा किंवा वागे यांनी तो कोणाकडनं स्वीकारावा, पण निखिल वागे यांनी मग किमान इतरांना अक्कल आणि शहाणपण शिकवायला का जावं? म्हणजे आपण जर का इतरांना जे बोलत असू किंवा ज्यावरनं दूषण देत असू, ज्यावरनं इतरांना प्रश्न विचारत असू, तेच जर का आपण वागणार असू तर मग कथनी आणि करणी याच्यात हा फरक कशाला? कारण ज्या वेळेला निखिल वागे यांना हा पुरस्कार जाहीर झाला, तो निखिल वागे यांना प्रदान झाला, त्याचे फोटो आले, त्याच्या बातम्या आल्या, त्याच्यानंतर निखिल वागे यांचं एक 2017 सालचं ट्विट, त्या ट्विटचा स्क्रीनशॉट हा समाज माध्यमांवर व्हायरल झाला। ते ट्विट काय होतं? ते ट्विट असं होतं, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी स.मा. गर्गे पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते स्वीकारला आहे। आता हा राष्ट्रवादीचा रमणा नव्हे काय, हे निखिल वागे यांचं ट्विट होतं। म्हणजे 2017 साली ज्या वेळेला लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना शरद पवारांनी पुरस्कार दिला आणि तो गिरीश कुबेरांनी पवारांच्या हस्ते स्वीकारला, तेव्हा लगेच वागे यांनी त्यांना एक लेबल लावलं, एक टॅग चिकटवला
तो टॅग असा होता राष्ट्रवादीचा रमणा. मग आता निखिल वागळे यांनी त्याच व्यक्तीकडनं वेगळा पुरस्कार पण त्याच व्यक्तीकडनं स्वीकारल्यानंतर निखिल वागळेंना तोच टॅग का लावण्यात येऊ नये? आणि बरं, निखिल वागळे आव जो आणतात की मी खूप तटस्थ आहे, निर्भीड आहे, तर ते तसं अजिबात नाहीये. ही त्यांची जी वृत्ती आहे ना, ही वागळेंची वृत्ती पहिल्यापासून राहिलेली आहे. पोटात एक ओठात एक, बोलायचं वेगळं, कृती वेगळी. म्हणजे हे लोक निखिल वागळे म्हणजे आत्ताच एक ताजं हे बघितलं आपण, कुबेरांना पुरस्कार मिळतो तेव्हा ते राष्ट्रवादीचा रमणा, आणि जेव्हा निखिल वागळे तशाच प्रकारचा पुरस्कार त्याच व्यक्तीकडनं स्वीकारतात तेव्हा. बरं, यावर जेव्हा टीका होते तेव्हा त्याच्यावर निखिल वागळे ट्विट करत असं विचारतात, पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते नाही स्वीकारायचा तर पेशवे फडणवीसांच्या हस्ते किंवा चंपाच्या हस्ते स्वीकारायचा का? ही यांची पत्रकारिता. इतर वेळेला आम्ही जातीपाती मानत नाही, आम्ही पुरोगामी, अशा प्रकारे बोलायचं. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची, आणि तेही कोण साधेसुधे नाहीत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते, यांचा उल्लेख करायचा ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला फक्त त्यांची जात अधोरेखित होईल हेच बघायचं. आणि अशी यांची जातीअंताची लढाई आहे. दुसरीकडे देशातला, भले तुमचा वैचारिक विरोधक असू दे हो, पण देशातला एक महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष, त्याच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांना अशा प्रकारे चंपा म्हणून संबोधायचं, टिंगरटवाळी करायची, हे यांचे संस्कार आहेत, ही यांची पत्रकारिता आहे. आणि मग हे इतरांना डोस देणार. मग कोणत्याही पक्षाच्या सोशल मीडियावर वावरणाऱ्या एका सामान्य ट्रोलरमध्ये आणि निखिल वागळे यांच्यात काय फरक आहे? फक्त निखिल वागळे हे जरा सर्टिफिकेट मिळालेले ट्रोलर आहेत, पण भाषेत काहीच फरक नाहीये, वर्तनात काहीच फरक नाहीये. निखिल वागळे तेच करतात जे एक सामान्य ट्रोलर करतो, हे ट्विटवरनं कळतं. आणि मग कशाला भाषा करायची की आम्ही पुरोगामी, आम्ही जातपात मानत नाही, आम्ही जाती अंतासाठी काम करतो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर काम करतो. शाहू फुले आंबेडकर यांनी एखाद्याला अशा प्रकारे जातीवरनं हिणवायला शिकवलं? बरं, फडणवीसांचा उल्लेख ज्या वेळेला येतो किंवा त्यांची आतापर्यंतची कारकीर्द जेव्हा आपण बघतो, कुठेही त्या व्यक्तीने, त्या नेत्याने त्यांची जात कुठे मध्ये आणलेली दिसली नाही ना, कधी त्यांच्या कामात दिसली ना, सार्वजनिक वर्तनात दिसली. मग तरीही फक्त त्यांच्या जातीवरनं का हिणवलं जातं? फडणवीसांनी या संदर्भात एकदा बोलताना एक चांगल्या प्रकारे माध्यमांसमोर उत्तर दिलं होतं की मला या गोष्टीचा अभिमान आहे, जेव्हा माझ्यावर टीका करायची वेळ येते त्यावेळेला विरोधकांना फक्त माझी जात आठवते, माझ्या कामावर ते बोलू शकत नाहीत, माझ्या कामावर ते टीका करू शकत नाहीत. बरं, या पुरोगामी महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीत जन्माला येणं हा गुन्हा आहे का किंवा पाप आहे का? की तसं निर्माण करायचं, तशी परिस्थिती निर्माण करायचे प्रयत्न निखिल वागळेंसारखी लोक करतायत, जे राष्ट्रवादीचा रमणा या कॅटेगरीत आता आलेले आहेत. बरं, हे मी नाही म्हणते, हे निखिल वागळेंनी स्वतःच म्हटलंय. कारण शरद पवारांकडनं पुरस्कार घेणारे राष्ट्रवादीचे रमणा या कॅटेगरीत मोडतात, असं निखिल वागळेंचं मत आहे. मग हे फक्त पुरस्कार घेणाऱ्यांपुरता मर्यादित आहे की इतर कोणा लोकांपर्यंतही मर्यादित आहे? कारण मग तसं जर का निकष लावायचे झाले तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच साहित्यिकांना अशाच प्रकारच्या उपाध्या मिळू शकतात, द्याव्या लागू शकतात. कारण साहित्य संमेलनाच्या महाराष्ट्राचा इतिहास काढायचा झाला तर या साहित्य संमेलनात पवार कुठे ना कुठे तरी असतातच, उद्घाटनाला तरी किंवा समारोपाला तरी किंवा कुठेतरी भाषणच एखादा सत्रात तरी. अनेकदा शरद पवारच तिथे असतात. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध आहेत, अनेक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचे संबंध असतात. मग ह्या सगळ्या मंडळींना ज्यांच्या पवारांसोबत संबंध आहेत त्यांनाही असंच म्हणायचं का? हे निखिल वागळे स्पष्ट करणार का? कदाचित करतीलही,
पण कदाचित न कळण्याची शक्यताच कमी आहे, कारण आता ते त्याच्यावर सोयीस्कर म्हणून पाळतील की जोपर्यंत निखिल वाघ यांना पुरस्कार मिळत नव्हता तोपर्यंत सगळे रमणा होते, आणि आता वाघ यांना पुरस्कार मिळाल्यामुळे ही व्याख्या कदाचित बदलली आहे. मुद्दा इतकाच आहे, निखिल वाघे यांना कोणाकडनंही पुरस्कार मिळू दे, काहीही मिळू दे, त्यांनी ते काहीही करावं, पण अजूनही वावरताना पुरोगामित्वाचं ढोंग करणं बंद करावं. कारण तो बुरखा त्यांचा केव्हाच फाटलाय आणि त्यांचा जातीवादी खरा चेहरा लोकांसमोर उघडा पडलाय. असो मित्रांनो, आज इथेच थांबतो. लवकरच पुन्हा एकदा भेटू नव्या एका व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डंका. धन्यवाद.